बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, वंदे स्वातंत्र्यवीर सावरकर की जय। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम लाकडी पूल या परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी अमर गणेश उत्सव मंडळ यंदाचे 23वे वर्ष आहे आणि या ठिकाणी अंदमान सेल्युलर जेलची प्रतिकृती सादर करण्यात आलेली आहे। आणि सर्वप्रथम आपण जेव्हा येतो तर दर्शनी आपल्याला एक असा या पॅसेज दिसतो, विटांची एक भिंत दिसते। हा देखाव पूर्ण या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, जो आणि या ठिकाणी काही पोस्टर्स पण लिहिले आहे, जो या भारत भूमीला आपले पितृभूमी आणि पवित्र भूमी मानतो तोच हिंदू आहे, वीर सावरकर यांनी म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की अस्पृश्यता ही पाप आहे, मानवतेवरील डाग आहे, तिचे कोणतेही समर्थन करता येणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि या ठिकाणी स्वातंत्र्य कधी दिले जात नाही, ते नेहमी लढून मिळवावे लागते। तर अशा प्रकारचे जे स्लोगन्स आहे या ठिकाणी एक बघू शकतो की हिंदुस्थान हा फक्त हिंदूंचा देश आहे असे नाही, पण हिंदूंचे अस्तित्व आणि गौरव टिकविण्यासाठी एक हिंदू राष्ट्र हवेच असे सावरकरांचे म्हणणे होते। या भागाला अजून एक पोस्टर दिसते आहे की ज्या राष्ट्राला आपले वीर शहीद आणि योद्धे ओळखता येत नाही ते राष्ट्र नाशाला जात असते। एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं यांनी सांगितलेलं आहे। आपण इकडे बघू शकतो की अस्पृश्यता ही पाप आहे, मानवतेवरील डाग आहे, तिचे कोणतेही समर्थन करता येणार नाही। आल्यानंतर दर्शनाचा हा प्रमुख मार्ग आहे आणि याच ठिकाणून राज्यातून येणारे जे लोक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उरले। आपण जसं या ठिकाणी आलो तर आपल्याला या ठिकाणी जन्म दिसतोय 28 मे 1883चा आणि भूगर मृत्यू 26 भूगर हे गाव दिसतंय, भूगर मृत्यू 26 फेब्रुवारी 1966ला 82 वर्षाचे ते विनायक दामोदर सावरकर। त्यांचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी देण्यात येत आहे, दिलेला आहे। अभिनव भारत सोसायटी जी 1904 मध्ये स्थापना झाली होती त्याबद्दलची या ठिकाणी सुंदर अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि फेरी इंडिया सोसायटीचं सुद्धा दिलेलं आहे। आणि आता आपण आलेलो आहोत प्रेक्षक बंधूंनो अंदमान सेल्युलर जेलमध्ये, ज्या ठिकाणी 11 वर्ष विनायक दामोदरांना त्या ठिकाणी त्यांचं जीवन त्या ठिकाणी केलं, या देशासाठी प्राण पणाला लावून इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून लोकांना दूर ठेवण्याकरता म्हणून हे क्रांतिकारक पाऊल उचललं होतं। आणि ब्रिटिशांनी त्यावेळेला त्यांना 1910ला अटक केली, 1921ला सुटका झाली आणि 8x12ची जी रूम होती हुबहू या ठिकाणी अमर गणेश उत्सव मंडळात सादर करण्यात आलेली आहे। आता आपण चाललोय हीच ती कोठडी। सचिन थोडं दाखवा या ठिकाणी, बघा हीच ती सावरकरांची कोठडी, ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आता सावरकर ज्या कोठडीत येते त्या कोठडीत आपल्याला घेऊन आलेलो आहे। लोक इथे येऊन वंदनसुद्धा करतात। आपण बघू शकतो की या ठिकाणी सावरकरांची ही ती जेलमधली ती जी कोठडी होती तिचं या ठिकाणी पूर्ण प्रतिकृती सादर करण्यात आली आणि विनायक दामोदर सावरकर यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचावेत, इतिहासाचा विसर पडू नये, यामुळे सुद्धा हा देखावा अत्यंत मोलाचा आणि उपयोगी हा शहरातील नागरिकांकरता ठरत आहे। आता आपल्याला 8x12ची हीच ती रूम होती आणि कुट्ट काळोख, आणि या काळोखामध्ये त्यांनी आपलं जीवन काढलं। आता आम्ही तुम्हाला दुसऱ्या सेक्शनमध्ये घेऊन जातो, दुसऱ्या बाजूचा काय देखावा आहे हे आपण बघूया। आपण इथून बाहेर आलेलो आहे, आता इकडून आल्यानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघू शकतो की एक मोठा असा पोस्टर लागलेला आहे विनायक दामोदर सावरकरांचं, बॅरिस्टर विनायक दामोदरजी सावरकर त्या ठिकाणी पोस्टर। आणि इथून आल्यानंतर मग नंतर लोक जे भक्त येतात याच पायऱ्यावरून चढून मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतात। या ठिकाणी आपण बघू शकतो की हीच ती 51 फूट सुंदर आकर्षक अशी मूर्ती आहे, ज्याच्या मागे
भारत मातेचा एक देखावासुद्धा साकार करण्यात आला. एवढंच नव्हे तर सावरकरांच्या जीवनातील ज्या घडामोडी होत्या त्यावेळीच्या त्या लोकांसोबतच्या तो संपूर्ण देखावा या ठिकाणी केलेला की कशा प्रकारचे आंदोलन झालं आणि पुस्तकाचं भरपूर एक वाचन असं होतं आणि देशभक्तीची तळमळ कुठेतरी होती. आणि अशा प्रकारे हा इंडिया हाऊससुद्धा या ठिकाणी दिसतो आहे त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे सर्व या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे आणि ही प्रतिकृती हा देखावा बघण्याकरता म्हणून फार लांबून लांबून लोक आलेले आहेत. आता आपण या मंडळातील जे आयोजक आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया. प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळेला कारण न्यूजची टीम नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या लाकडी पूल या परिसरातील अमर गणेश उत्सव मंडळ या मंडळामध्ये आलेली आहे, जे गजानन महाराज मंदिर जवळ आहे. यंदाचे 23वे वर्ष आहे. यावेळेला अंदमान सेल्युलर जेलची सुंदर प्रतिकृती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी क्रांतिकारकांचे मुकुटमणी विदा सावरकर यांना ब्रिटिशांनी 2 जन्मठेप शिक्षा ठोठावली होती. जवळपास 50 वर्ष विदा सावरकर यांना ती जेल झाली होती. मात्र 11.5 वर्ष त्यांनी अंदमानच्या कालकोठडीत जीवन काढलेत. नागपूरच्या 0 मैलपासून 12,000 किलोमीटरच्या अंतरावर येणाऱ्या अंदमान सेल्युलर जेलमध्ये सावरकरांच्या जीवनातील इतिहास प्रवासाचा देखावा आकार देऊन साकार करण्यात आलेला हे विशेष. हुबेहूब अंदमानची प्रतिकृती यंदा अमर गणेशोत्सव मंडळातर्फे उभारण्यात आलेली आहे आणि यावेळेला दस्तूरखुद्द काही मंडळाचे अधिकारी, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि हा देखावा बघण्याकरता म्हणून, पाहण्याकरता म्हणून, ही प्रतिकृती कशी आहे हे नीट समजून घेण्याकरता म्हणून राज्याच्या विविध कोपऱ्यातून अनेक भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत. हे सुद्धा विशेष आहे. तर यावेळेला आपल्यासोबत अनिकेत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. अनिकेत, मला सांगा की दरवर्षी आपण बघतो की काहीतरी आध्यात्मिक स्वरूपाचं, पौराणिक स्वरूपाचं आपण देखावा सादर करता, मात्र यंदाला विनायक सावरकरांवर आधारित असलेला जो अंदमान सेल्युलर जो जेल आहे, ही प्रतिकृती सादर करण्याची आपल्या मनामध्ये कशी प्रेरणा मिळाली, काय सांगाल, काय माहिती द्याल? यंदाचा कुठला देखावा आहे? यंदा आपण म्हणजे नेहमी आपण बघतो सर्वीकडे की सर्व लोक मंदिर बनवतात, काही बनवतात, खूप लाइटिंग वगैरे शो ऑफ करतात. तर आपण विचार केला काही क्रांतिकारी आपले जे होऊन गेलेले आहे आपण त्यांच्याबद्दल काही घडून आणू, लोकांसमोर ते आणू, आपल्या सावरकरांनी आपल्यासाठी काय केलं है ना. तर म्हणून आम्ही मंडळ सगळे बसलो होतो की विचार केला आपण सावरकरांचं नाव डोक्यात आलं आणि आपण सर्वांसमोर त्यांची प्रतिकृती ठेवू. ते प्रतिकृती साकार करण्याकरता म्हणून काय काय करावं लागलं? कारण सावरकरांनी तिकडे फार कष्ट भोगले, पण हे सर्व करताना सुद्धा खूप त्रास झाला असेल, कारण तुम्ही पर्टिक्युलरली त्या जेलमध्ये जाऊन आलात का? तिथली सर्व नीट बघून आलात का? त्या हिशोबाने आपण हे सर्व बनवलं आहेत का? किती दिवस लागलेत आणि काय मटेरियल यूज करण्यात आलं? कारण प्रेक्षकांना ही जी प्रतिकृती, हा जो देखावा दिसतो, हा तंतोतंत अंदमान सेल्युलर जेलचा असावा की काय असं वाटतंय, काय सांगाल? बघा, आता आम्ही खूप तिकडे गेलो सर्वे, असं काही नाही. तर आम्ही भरपूरशी माहिती काढली इकडून इकडून, काय करू शकतो काय नाही. एकदम डिटेल्स वर्क आम्ही केले नाही आहे, बट त्यांनी कोणत्या 8x12च्या रूममध्ये आपले कसं जीवन काढलं तर आम्ही कोठरी इकडे बनवलेली आहे. त्यांचं नाव 123 नंबरची कोठरी त्यांची अंदमान निकोबार जेलमध्ये आहे ना. तर आम्ही त्यांची कोठरी तिथे बनवलेली आहे आणि बाकी लोकांपुढे इथे जेव्हा काम सुरू होतं, कमीत कमी 10 ते 15 दिवस इथे लागले. रात्रंदिवस काम सुरू होतं, पाऊस आला, उन्हात, प्रत्येक गोष्ट रात्रंदिवस, हे कपडा विटेचं जे काही आहे भरपूरच्या गोष्टी आहे, थोडा वेळ लागला. सागरा प्राण तळमळला आणि इथे सुद्धा हा देखावा, ही प्रतिकृती सादर करण्याकरता म्हणून सर्व तळमळले. वेळ लागला मात्र यश पण आलं आणि आज ही प्रतिकृती, हा देखावा बघण्याकरता म्हणून संपूर्ण राज्यातून लोक येत आहेत. यावेळेला आपल्यासोबत इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि विशेषतः सावरकरांबद्दल ज्यांचा छान अभ्यास आहे असे नागपूरचे रत्न वीरेंद्र देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारूया. वीरेंद्रजी, आपण गाढे अभ्यासक आहात, सावरकरांचे अनेक जीवनपट जे आहेत आपण सर्वांसमक्ष व्याख्यानाच्या माध्यमातून सांगत असता. कुठली अशी एखादी ओळ आहे की जी तुम्हाला आठवते किंवा सांगावं असं वाटते? खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहे आणि अंदमानामध्ये
ज्यावेळी सावरकरांना 50 वर्षाची शिक्षा झाली त्यावेळी ते चालत असताना पायात खळाळे बेडियाती हतकडी कोण हा बाळे चालला अंदमानी रे. आता अंदमान कारागृहामध्ये सावरकरांच्या हातापायात बेड्या दंडबेडी हातबेडी सगळं असताना तो जो जेल आहे सेल्युलर कारागृह तिथे मी स्वतः जाऊन आलेलो आहो आणि तशीच्या तशीच हुबेहूब जी प्रतिकृती आज नागपुरात आणि महाल विभागामध्ये मध्य नागपुरात जी अवतरली आहे जी साकार झालेली आहे त्याकरता या मंडळाने सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि दुरून दुरून लोक इथे तेवढ्याकरता बघायला येतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या अंदमानात ज्या यातना वेदना भोगल्या देशभक्ती प्रारंभ जीवनाचा आत्मयज्ञाने अंत व्हावयाचा देशभक्ता प्रासादी बंदिशाला शृंखलांच्या गुंफिल्या पुष्पमाला. आज आपण हाराळ घालून आपण आपले सत्कार करून घेतो पण ज्यावेळी लोखंडाच्या सळाकीच्या माळा हार समजून स्वातंत्र्यवीरांनी घातल्या आणि त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण जो मोकळा श्वास घेतो आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे भारतीय क्रांतिकारकांचा आहे. मग तो मदनलाल धिंगरा असो सावरकर असो भगतसिंग असो. अंदमान निकोबारला ज्या कोठड्या होत्या त्या 676 कोठड्या होत्या. इतकंच नव्हे तर ज्या जेलमध्ये ज्या कोठडीमध्ये सावरकरांना ठेवलं होतं ती 8x12ची जागा होती. फक्त 8x12 या कमी जागेत त्यांना ठेवलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी ती शिक्षा त्यांना तशी 50 वर्षे झाली होती. मात्र 1910ला त्यांना अटक करण्यात आली आणि 1921ला त्यांची सुटका झाली. म्हणजे जवळपास 11 वर्ष हा फार मोठा कालावधी असतो तो या देशासाठी या मातृभूमीसाठी विनायक दामोदर सावरकर यांनी काढलेला आहे. सर मला हे सांगा काय सांगाल यंदाच्या या देखाव्याबद्दल. यंदाचा देखावा जो आहे आपल्या हिंदू संस्कृतीचे संस्थापक आणि हिंदू संस्कृती भारतात ज्यांनी रुजू केली असे आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर. जेव्हा आम्ही ही संकल्पना मांडली ना तेव्हा आमचा मंडळाचा जो 2 वर्षाचा सदस्य आहे तोही म्हणे की दादा म्हणजे हसून यावेळेस आम्ही आमचं पूर्ण जी दिवस आणि रात्र जी आहे ते मंडळाच्या कार्यात आम्ही झोपणार या हिशोबाने. आणि वयोवृद्धही जे आहे आमचे 60 आणि 65 वर्षाचे सगळेजण दिवस रात्र या मंडळाच्या कार्यात सक्रिय झालेले आहे. एकदम बढिया. मला हे सांगा की ही जी श्री गणेशांची जी मूर्ती दिसते गणपती बाप्पाची ही किती फूट उंच आहे आणि काय सांगाल एकूणच. आमची गणपतीची मूर्ती जवळपास 9 फुटाची उंचीची आहे. आणखी हरवर्षी जो आम्ही लिहिलेला आहे नवसाचा गणपती त्याचं कारण असं आहे की हरवर्षी आम्हाला कोणी ना कोणी ते नवस मागून जागतो की मुलं बाळा ज्याला होत नाही काही दसेल होत ते लोक नवस मागतात. त्यांचा जो नवस पूर्ण होतो तो हरवर्षी ते काही ना काही देतात. जसं की आम्ही जितक्या वर्षांपासून बसवत आलो आहे तोपर्यंत आम्हाला मूर्ती कोणाकडून भेटलेली आहे. जो पण नवस भरतो की पुढच्या वर्षी मूर्ती माझ्याकडनं देईल अशी आम्हाला हरवर्षी मूर्ती भेटते. आम्ही कधी ही थीम जी आपण ठेवली आहे याचा किती फायदा लोकांना होणार. भरपूर होणार. कारण की सगळ्यांना याच्याबद्दल जे नॉलेज आहे ज्यांना सावरकर माहिती नाही असे पुष्कळ लोक येतात की हे कोण आहे यांची जे आम्ही फोटो लावली हे कोण आहे कोणाला ओळखत नाही ते सगळे विचारतात आम्हाला कोण आहे. लोकांना माहिती होतं याच्याबद्दल की सावरकर कोण होते त्यांचा काय इतिहास आहे हे सगळ्यांना कळलं आहे. तर अशा प्रकारे अमर गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगल्या पद्धतीनं एक सुंदर असा देखावा केलेला आहे आणि नक्कीच या देखाव्यातून लोकांना प्रबोधन होणार आहे. आणि विशेष म्हणजे एक इतिहासाची जाण एक इतिहासाची आठवण या तरुणांना व्हावी. विनायक दामोदर सावरकर हे व्यक्तिमत्व काय होते हे सुद्धा सांगणं आणि बघणं तेवढंच गरजेचं आहे. हाच एक चांगला उदात्त हेतू ठेवून या ठिकाणी अमर गणेश उत्सव मंडळातर्फे हा जो नवसाचा गणपती आहे या गणपतीला सुद्धा फार लांबून सर्व भक्त मंडळी येत असतात चरण शरण होतात बाप्पाला साकडं घालतात. बाप्पाला काय साकडं घालाल. साकडं म्हणून हेच आहे की सगळ्या जे सुरू आहे आम्हाला आरक्षण पाहिजे. कोणी म्हणते जातीभेद करतात धर्मभेद करतात. आपण हे सगळं दूर ठेवून आपला एक धर्म हिंदू धर्म त्यामुळे सर्वांना की देवाने सर्वांना आशीर्वाद देऊन सगळे सोबत राहा आणि सगळे एक युनिटी दाखवा हे एक साकडं घालतो. बाकी सगळं आहेच. यांनी हजारो लाखो लोकांच्या मनात असलेला जो प्रश्न होता तो या माध्यमातून यांनी उचललेला आहे आणि परमेश्वराला साकडं घातलेला आहे. कारण बंधुभाव प्रेम शांती ही सर्वांनाच पाहिजे असते
मग तो दोस्त असेल किंवा दुश्मन असेल, सर्वांनाच पाहिजे असेल, पण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीनुसार आज छान कार्य सुरू आहे. आणि विशेष म्हणजे मला सुंदर विलोभनीय मूर्ती बघताना एवढंच मनाचं वाटतं की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अमर गणेश उत्सव मंडळाच्या या परिसरातून कॅमेरा पर्सन सचिनसह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर.